उत्तर प्रदेश सारख्या राज्यात 4 वेळेस मुख्यमंत्री होणं सोपं नाही आणि हे सहज शक्य करून दाखवलं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे कोण आहेत ह्या मुख्यमंत्री? कोण होत्या त्या मुख्यमंत्री? मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत बहीण कुमारी मायावतीजी यांच्या जीवनाबद्दल, त्यांचा संघर्ष. 15 जानेवारी 1956 रोजी बहीण कुमारी मायावतीजी यांचा जन्म एका दलित कुटुंबामध्ये झाला आणि 1956 मध्ये ज्या व्यक्तीचा, ज्या महिलेचा जन्म झाला असेल त्यावेळेची परिस्थिती आता 2026 आहे. जर आपण त्याचं वालं मोजमाप जर केलं तर आज 80 वर्ष होत आहेत. 80 वर्षापूर्वी ज्या महिलेचा जन्म झाला ती व्यक्ती कशी असेल? आणि बाबासाहेबांचा अंतिम यात्रा ही 6 डिसेंबर 1956 राहील. आजपर्यंतचा इतिहास आपण जाणतो. एक महापुरुष आल्यानंतर दुसरा महापुरुष त्याचं वालं काम पुढे चालू ठेवतो. ही शृंखला, ही साखळी या नियतीने, या निसर्गाने कायमस्वरूपी अशी चालू ठेवलेली आहे. आणि ही चालू शृंखला एकसारखी सतत अह्यातपणे चालू आहे. संघर्ष चालू आहे. आज आपण बहीण कुमारी मायावतीजी यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी आहे अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण आमचा युट्यूब चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलेला जर नसेल तर आपण त्याला सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे यापूर्वीचे सर्व व्हिडिओ आणि नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळून जाईल. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. तर मित्रांनो, आज मी तुमच्याशी चारदा मुख्यमंत्री झालेल्या उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या, की महाराष्ट्रासारखी अशी डबल राज्य होऊ शकतात, एवढ्या मोठ्या राज्याचा, की भारतातलं सर्वाधिक मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे, की त्या उत्तर प्रदेशच्या 4 वेळेस त्या मुख्यमंत्री झाल्या. अशा बहीण कुमारी मायावतीजी बद्दल आज तुम्हाला मी 2 शब्द सांगणार आहे. तर आपण प्रथम काही मोजके टप्पे पाडून घेऊ. प्रथमतः आपण त्यांचा जन्मदिन, दुसऱ्यांदा त्यांचं शिक्षण, तिसऱ्यांदा त्यांचं आलं चळवळीमध्ये कशा आल्या, चौथं त्यांनी राजकारणात कसं पदार्पण, 5वं आतापर्यंत असे 5 टप्प्यामध्ये. आणि शक्यतो मी हा व्हिडिओ 10 मिनिटाच्या आतमध्ये कसा उरकता घेता येईल यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तर बहीण कुमारी मायावतीजी यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला. दलित म्हणजे चर्मकार समाजातील. आणि त्या चर्मकार समाजात कुटुंबात जन्म झाला तर त्यावेळेची परिस्थिती 1956 म्हणजे 15 जानेवारी 1956 रोजी ज्यांचा जन्म झाला त्यावेळेची जर परिस्थिती पाहिली तर खायला 2 वेळचं अन्न सुद्धा नशिबात नव्हते. बाबासाहेब नुकतेच आपल्याला सर्वांना सोडून गेलेले होते आणि त्याचपूर्वी बहीणजींचा जन्म झालेला होता. अशा या परिस्थितीमध्ये बहीणजी आपलं शिक्षण, बालपण, आपले वडील प्रभुदयाल जे पोस्टामध्ये क्लर्क म्हणून काम करायचे त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण, पहिलं शिक्षण, पहिली तिथून सुरू झाली. पहिलं पाऊल घराच्या त्यावेळेस बाहेर पडलं ज्यावेळेस शिक्षण. मायावतीजी या घरातील सर्वात मोठी मुलगी होती.
आणि मुलगी असल्यामुळं साहजिक तिच्याकडं तर तसं म्हणावं तसं तर वडिलांचं लक्ष 100% नसणार, कारण आपल्याकडं मुलगी झाली म्हणजे तोटा होतो अशा कल्पना असल्यामुळं तर तसं त्यांच्याकडे दुर्लक्ष कदाचित झालं पण असेल. परंतु बहीणजी एक जिद्दी होती. बहीणजीने जे शिक्षणामध्ये मन लावून शिक्षण केलं, पहिलीपासून तर मॅट्रिक पासून तो पुढे. मी तर असं ऐकलं की बहीणजीच्या तोंडूनच ऐकलं. ज्यावेळेस मी बसपाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि आम्ही 26 जुलै 2002 रोजी कोल्हापूर येथे आरक्षण शताब्दी महोत्सव, जो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक सप्रेम भेट गिफ्ट म्हणून शाहू महाराजांनी बहुजन समाजाला दिलं होतं, ते 50% आरक्षण. त्याचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही मान्यवर साहेब कांशीरामजींसोबत कोल्हापूर येथे उपस्थित होतो. आणि कोल्हापूरमध्ये असल्यामुळे तर शाहू घराणं तर तिथलंच, राजे तिथलेच, आता शाहू महाराजांचे वंश सुद्धा त्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. अशा वेळी बहीणजी बोलल्या. उत्तर प्रदेशचा, त्यावेळेस बहीणजी मुख्यमंत्री होत्या 2002 मध्ये. उत्तर प्रदेशचा कारभार तर लखनौ मधून चालतोय. मी तर आता महाराष्ट्रात मध्ये आले आणि तेही कोल्हापूरमध्ये. ज्यावेळेस मला समस्या कळाली की कोल्हापूरच्या मिस क्लर्क नावाचं जे हॉस्टेल आहे, जे शाहू महाराजांनी त्यावेळेस दलित आदिवासी समाजासाठी उभारलं, त्याची डागडुगी करणं गरजेचं आहे. ते पडायच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे. मिस क्लर्क हॉस्टेल हे, त्याचा खर्च खूप वाढलेला असल्या कारणामुळे त्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष होतं. आणि शाहू महाराजांचा आरक्षण शताब्दी महोत्सव त्यावेळेची काँग्रेस पार्टी सुद्धा विसरून गेली होती. असा तो प्रसंग. आणि अशा प्रसंगासमयी आम्ही त्यांना ऐकत होतो. तर बहीणजी सांगत होत्या की उत्तर प्रदेशचा कारभार हा लखनौ मधून चालतो आणि इथं मिस क्लर्क नावाचं जे हॉस्टेल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे बनवलेलं आहे ते पडायला आलेलं आहे, त्याची डागडुगी करायची आहे, त्यासाठी खर्च लागतो. ज्यावेळेस असं तेथील व्यवस्थापनाने बहीणजींच्या कानावर ही गोष्ट घातली, बहीणजी काही बोलल्या नाही. बहीणजींनी मनातल्या मनात तो विचार करून भाषणामध्ये त्यावेळेस ज्या बोलायला लागला की उत्तर प्रदेशचा कारभार लखनौ मधून चालतो, सचिवाच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजाच्या हस्ते मिस क्लर्क हॉस्टेल त्याची डागडुगी आणि सुधारणा करण्यासाठी हा 10 लाखाचा चेक होत आहे. आणि अशा ह्या बहीणजी दिलेला शब्द ते तर पाळतातच, परंतु तुम्ही न सांगता सुद्धा देखील, शब्द न देता सुद्धा देखील काही गोष्टी बहीणजी करतात म्हणजे करतात. यासाठी बहीणजींनी त्याच दिवशी एक उदाहरण दिलं की खूप जिद्दी आहे, मी खूप जिद्दी आहे. आणि जिद्दी यासाठी की ज्यावेळेस बहीणजी 9वी इयत्तेमध्ये शिकत होत्या, बहीणजी त्यावेळेस आपल्या वडिलांना प्रभुदयाल म्हणाल्या की जसे बाबासाहेब एकाच वेळेस सगळ्या परीक्षा देत पास व्हायचे आणि 2-2 वेळेस आणि जास्त वर्ग पुढे जात होते, तसं मला काही करता येईल का? एकाच वेळेस 2-2, 3-3 परीक्षा देता येईल का? त्याच प्रभुदयाल म्हणाले, ठीक आहे, होऊ शकतं, त्यासाठी प्रयत्न करावा लागत. म्हणून प्रभुदयालांनी प्रयत्न केला. बहीणजींना इयत्ता 9वी, 10वी आणि जुनी 11वी होती त्याची मॅट्रिक, ती मॅट्रिक, अशा 3 परीक्षा एकदाच देऊन बहीणजी त्यावेळेस पास झाल्या. 3 वर्षाचा अभ्यास एका वर्षात करणाऱ्या ह्या बहीणजी आहेत. याच्यावरून आपण जाणू शकतात बहीणजी किती जिद्दी आहेत. आणि बहीणजींनी मनामध्ये एखादी गोष्ट जर ठरवली तर त्या करतात म्हणजे करतातच. फक्त आम्ही किती लायक आहोत हे आमच्यावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, हा बहीणजींच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जिद्दीपणाचं एक उदाहरण मी या ठिकाणी दाखवतो. मी तुम्हाला म्हटलो बहीणजींचं शिक्षण अशा पद्धतीनं झालं आणि बहीणजींनी नंतर D.Ed. B.Ed. केलं
त्यानंतर बहीणजींनी लॉ सुद्धा केलं आणि बहीणजी लॉ करत असतानाच आणि शिक्षिका म्हणून पेशा पत्करत असताना त्यावेळेस दिल्लीमध्ये राजनारायण जे मंत्री होते, सामाजिक केंद्रीय न्याय मंत्री होते, तर ते एकसारखे प्रत्येक वेळेस हरिजनांसाठी काँग्रेसने हे केलं, हरी केलं, ते केलं असं सांगता सांगता बहिणजींनी एकदा दोनदा ऐकलं, परंतु जास्तीत जास्त वेळेस ते कानावर पडल्यानंतर बहिणजींना सुद्धा त्या गोष्टीचा राग आला. ज्यावेळेस बहिणजींची बोलायची वेळ आली आणि बहिणजी बोलल्या, अगदी हातात माईक घेऊन बोलल्या, हरिजन यानी हरिजन की औलाद यानी अगर दलित समाज हरिजन है यानी हम हरिजन है, यानी हम हरि की औलाद है. कांग्रेस और गांधी और आप क्या शैतान की औलाद है क्या, हे डायरेक्ट बोलणाऱ्या बहीण मायावरती. म्हणजे दलितांचं दुःख बहिणजींना बिलकुल पाहत नाही, परंतु काही गोष्टींच्या मजबुरी असतात, समजून घ्यावा लागतं. तर मित्रांनो, हे बहिणजींचा हा एक यू टर्न ठरला त्या ठिकाणी. तर मायावतीजी यांचं जे शिक्षण झालं आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी जी नोकरी पत्करली, जी शिक्षकी पेशेची पवित्र नोकरी, ही विद्यार्थी घडवण्याचं काम तिथं केलं जात होतं. अशा काळामध्ये बामसेबचे काही केडर आणि मान्यवर साहेबांचे काही अनुयायी त्या सभेमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बहिणजींना ऐकलं. बहिणजीमधली ती आक्रमकता, स्पष्टपणा आणि जी भाषाशैली, त्याचा एवढा प्रभाव पडला त्या बामसेबच्या पदाधिकाऱ्यांवर. ते बामसेबचे केडर मान्यवर साहेब काशीरामजींना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं, साहेब, एक अशी अशी महिला आहे, आपण तिला भेटलं पाहिजे. खूप गरम आहे, कडक आहेत, शिस्तबद्ध आहेत आणि त्या कोणाला घाबरत नाही, डरत नाही. कारण जे काही बोलतात ते एकदम खरं आणि कडवं असतं. आणि अशी गोष्ट काशीराम साहेबांच्या कानावर गेली. साहेबांनी त्यानंतर बहिणजींचा तपास केला, बहिणजींच्या घरी गेले, भेटले, वडिलांना भेटले. काशीरामजी आले म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. थोडीफार माहिती त्यांना पण मिळाली होती आणि अशा प्रकारे साहेब त्यांच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर, माझ्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईसाठी मला तुमच्या मुलीची गरज आहे. त्यामुळे तर प्रभुदयाल साहजिक नाराज होणं तर रास्त आहे, नाराज तर होणं गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती जर एखादी मुलगी आपलीवाली एखाद्या सामाजिक चळवळीसाठी एखाद्या अनुदानासारखी जर मागत असेल, कुणालाही राग येऊ शकतो. आणि अशा काळामध्ये कोणती सुधारणा देशामध्ये नव्हती. फक्त बाबासाहेबांनी दिलेले अधिकार होते, पण बाबासाहेब कित्येक जणांना माहीत नव्हते. बहिणजी आणि प्रभुदयाल हे दिल्लीमध्ये राहत असल्यामुळे आणि शासकीय नोकरपेशा, केंद्रीय सरकारी नोकरी कोर्टामध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा संबंध या चळवळीशी येत होता. बाबासाहेब कोण होते, थोड्या प्रमाणात का होईना त्यांना त्यांची एवढी माहिती होती. त्यांच्यामुळं आपल्याला माणसात बसायला जागा मिळाली, हे प्रभुदयाल जाणून होते. आता काशीराम साहेबांनी आपला मोर्चा मायावतींकडे वळवला. मायावती त्यावेळेस घरीच होत्या. त्यांना म्हटले, हे बघ, तू बोलते खूप छान, तुझ्यासारखी ओजस्वी आणि महिलांना समजून सांगणारी, प्रामाणिक आणि तळमळ असणारी एक महिला जर माझ्या चळवळीमध्ये जर आली, त्यासारखी जर चळवळीमध्ये आली, तर या देशाचं, या समाजाचं आपण जे देणं लागतो ते देऊ शकू. त्यावेळेस बहीणजी म्हणाल्या, मी तर नेमकं IAS ची तयारी करू राहिलेली आहे. IAS परीक्षा म्हणजे कलेक्टरची. तर साहेब म्हणाले, अरे तू IAS ची तयारी करते, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु तू तर एक जिल्हा पाहणार, पण त्याच्यातून तू नेमकं काय कल्याण करू शकशील? कारण मी आजपर्यंतचे जेवढे IAS ऑफिसर पाहिले ते कठपुतली आहेत.
त्या हातातल्या बावल्या आहेत, जशा नाचवल्या तशा नाचतात. कारण ज्याची सत्ता असते तोच सर्व काही करू शकतो. म्हणून साहेबांनी त्यावेळेस बहिणजींना तो मंत्र सांगितला, पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की विच यू कॅन ओपन इच अँड युरी लॉक. राजकीय सत्ता अशी गुरु केली आहे, जिच्या साह्यानं तुमच्यासाठी आजवर ज्यांनी कुलप लावून ठेवले, त्या मास्टर कीच्या माध्यमातून तुम्ही सहजासहजी ती चावी लावून ते कुलप सहजासहजी उघडू शकतात. आणि म्हणून ही पॉवर खूप महत्वाची आहे. तू निव्वळ एका जिल्ह्याचं जर कल्याण करणार असेल तर सर्व समाजाचं कल्याण कसं केलं होईल. जर बाबासाहेब अख्यांचं कल्याण करू शकतात, फक्त खाली तो प्रोग्राम आपल्याला फॉलो करायचा आहे आणि आपला समाज जागृत करायचा आहे. अरे ज्या यासाठी तू कष्ट घेते, पण असे शेकडो IAS ऑफिसर तुझ्या पाठीमाग फायली घेऊन पडतील, मॅडम मॅडम म्हणून करतील आणि तू सांगितलेले काम एका क्षणात करतील. आणि दिलेला शब्द मान्यवर साहेब कांशीरामजींनी खरा करून दाखवला. आणि खरंच ते गुरु मान्यवर साहेब कांशीरामजी आणि खरंच त्या आदर्श शिष्या बहीण कुमारी मायावतीजी, ज्यांनी शेवटपर्यंत मान्यवर साहेबांचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या सगळ्या स्ट्रिक, त्यांची इन्स्ट्रक्शन, सगळ्या सूचना अगदी जशाच्या तशा फॉलो केल्या. अगदी बहीणजींनी पायाला भिंगरी लावून, पायाला चाकं लावून अख्खा उत्तर प्रदेश गाव ना गाव, खेडे ना खेडं चालून काढलं, समाजाला जागृत केलं. अशा ह्या बहीणजी खरोखर मुख्यमंत्री झाल्या. आणि मुख्यमंत्री झाल्या म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण सन 1995, सन 1997, सन 2002 आणि सन 2007 असे सलग 4 वेळेस बहिणजी मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये शैक्षणिक सुविधा, सामाजिक एकता, बंधुभाव, सांस्कृतिक एकता ह्या सगळ्या कार्यक्रमावर अंमल करून आपल्या पूर्वजांचा, महापुरुषांचा संपूर्ण इतिहास जिवंत केला. आणि ही चर्चा तर थांबणार नाही. तर बहिणजींनी त्यांच्या 4 वेळच्या शासन काळामध्ये खूप मोठी कामगिरी केली. आणि या कामगिरीमुळं बहिणजी आणि बहिणजीचं काम हे चिरंजीव आणि अजरामर झालं आहे. त्यामुळे अभिमानानं आणि गर्वाने म्हणूशी वाटतो, बाबा तेरा मिशन अधूरा बेस भी करेगी पूरा. बाबा तेरा मिशन अधूरा बहीण कुमारी मायावतीची करेगी पूरा. मित्रांनो, आज मी या ठिकाणी थोडक्यामध्ये बहीण कुमारी मायावतीजी यांच्याविषयी माहिती द्यायचा प्रयत्न केला. ही माहिती कशी आपणास वाटली तर जरूर आम्हाला कळवा. त्या अनुषंगाने जी चळवळ ज्या गतीनं उत्तर प्रदेशमध्ये बहीण कुमारी मायावतीजींना संघर्ष करून उत्तर प्रदेशमध्ये हासिल केली आणि स्वतःच एक स्थान निर्माण केलं, म्हणून बहीणजी 4 वेळेस मुख्यमंत्री झाल्या. आम्ही विश्लेषण ह्या गोष्टीवर करणार आहोत. परंतु ती गोष्ट उत्तर प्रदेश सोडून दिल्लीमध्ये दिसते का? महाराष्ट्रामध्ये दिसते का? राजस्थान, गुजरातमध्ये दिसते का? मध्य प्रदेशात दिसते का? की जे हिंदी भाषिक, मराठी आणि गुजराती भाषिक जे आहेत, ज्या भाषांमध्ये रस्ताम्य आहे, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, तेवढं बहिणजी सारखं सक्षम नेतृत्व पुढं काय होऊ शकलं नाही, हा महत्वाचा विषय आहे. काहींचं म्हणणं असं पडेल की आम्हाला चाल दिली नाही. चाल द्यायची गरज पडत नाही. चाल चालावा. आमच्यापेक्षा कोणी दुसरा मोठा नाही, हा प्रयोग ज्या वेळेस स्वतः लागू जर केला तर त्यावेळेस
चळवळ थांबते. परंतु मी त्यांच्यापेक्षा मोठा, मी बहीणजी पेक्षा मोठा नाही, हा नियम जर लागू केला तर चळवळ वाढते. कारण कोणतीही चळवळ, मी एका ठिकाणी ऐकलं होतं आणि वाचन केलं. प्रसंग तो असा आहे, भगवान बुद्ध आणि राजा मिलिंद यांचं प्रश्न उत्तर चालू असतात, की तो ग्रंथाचं नाव माझ्या मते मिलिंद पन्हे असे त्या ग्रंथाचं नाव आहे. त्याच्यामध्ये प्रश्न उत्तरामध्ये मिलिंदने प्रश्न विचारला, भगवंत, धर्माला ग्लानी कधी येते? सरळ आणि साधा प्रश्न, त्याचं उत्तर सुद्धा तेवढंच समर्पक या ठिकाणी देतो. भगवंत म्हणाले, राजा, ज्यावेळेस धर्माचे अनुयायी, त्या विचारधाराचे अनुयायी आपल्या समाजामध्ये जाऊन त्यांच्यासाठी त्यागमय जीवन जगून, साधी राणी ठेवून, कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही, मोह माया मिथ्यापासून दूर असतात आणि सतत घड्याळाच्या काट्याप्रमाणे जसं सूर्य उगवतो आणि मावळतो, असं जे गतिशील चक्र आहे, त्या गतिशील चक्राच्या प्रमाणे जो व्यक्ती आपलं जीवन जगतो, ठरल्याप्रमाणे जीवन जगतो, सतत ती विचारधारा समाजामध्ये पोहोचवतो आणि त्यांना जागृत करतो, तर त्यावेळेस धर्म हा आकाशाला भिडतो. परंतु ज्यावेळेस धर्माचे अनुयायी जे विचार समाजामध्ये पोचवायचे सोडून स्वार्थासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आणि चोचणे करण्यासाठी आपला दांभिकपणा वापरून चुकीच्या मार्गाने समाजाला जर फसवायला निघाले, तर ती विचारधारा आपोआप नष्ट होते आणि धर्म रसातळाला जातो. आमचं सुद्धा तसंच झालं नाही तर काय, आमचं सुद्धा अगदी तसंच झालं आहे. धर्म रसातळाला पोचवायचं काम, बुद्धाचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार नष्ट करायचे काम दुसरे तिसरे कोणी करत नसून आपलेच अनुयायी आपल्या समाजाचं नुकसान करतात. म्हणून ज्याप्रमाणे तुकाराम माऊली म्हणतात, महाराज म्हणतात, की घरामध्ये एक व्यक्ती बिनधास्त असला पाहिजे. 2-2 मुलं असू द्या, 3-3 असू द्या, परंतु एक व्यक्ती असा मोकळा सोडला पाहिजे जनकल्याणासाठी. ज्याप्रमाणे जैन धर्मामध्ये अशी अनुयायी सोडले जातात, अगदी श्रीमंत घराण्यातील अनुयायी त्यांचेवाले असतात, आणि आमच्याकडे खायला महाग असून सुद्धा देखील आम्ही ती विचारधारा पसवायचं काम करत नाही, ही शोकांतिका आहे. उलट सर्वात जास्त भंते बुद्ध विचाराची विचारधारा पोहोचवणारे जर लोक आपल्याच विचारधारेचे असावं लागतात, आपलेच दलित आदिवासी व्हायला पाहिजे होते, ते बाकी आम्ही पाहतो ते तेवढे झालेले दिसत नाही, ही शोकांतिका आहे. ज्यांना भरपूर खायला मिळतंय ते वैराग्य पत्करतात, परंतु ज्यांना खायला मिळत नाही ते वैराग्य पत्करायला तयार नाहीत. अरे वैराग्य पत्करल्यानंतर तुमचं सांग सकाळ खाण्यापिण्याची व्यवस्था तर समाज करत असतो, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते आणि तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे आणि चोख करू शकता. असंच काम मान्यवर साहेब कांशीरामजींनी केलं. घरदार सोडलं, मोहमाया मिथ्याच्या बाहेर पडले साहेब.
बाबासाहेबांना अगदी समजून घेतलं. बाबासाहेबांच्या विचारधारा कांशीराम साहेबांच्या रक्ताच्या धमनीमधून, अगदी थेंबाथेंबामधून, अणुरेणूमधून ती वाहत होती. एवढे अनुभव आम्ही तर घेतलेले आहेत. तशी विचारधारा पोचवायचं काम उत्तर प्रदेश सोडून बाकीच्या राज्यातले लोक करतील का? निवळ बाबासाहेब गळ्यात घालून चालणार नाही, जय भीम ठोकून पण चालणार नाही. आम्हाला ते जीवन जगावं लागणार आहे जे बाबासाहेबांनी सांगितलं. जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमा बनायचं आहे. आणि हे मान्यवर साहेबांनी सत्य करून दाखवलं आणि बहीणजींनी सुद्धा शक्य करून दाखवलं. मित्रांनो, माझं आपणास फक्त प्रामाणिकपणे एवढंच आव्हान आहे. बाबासाहेब पुन्हा एका जाती धर्माशी बांधलेले नाहीत, तसे बुद्ध देखील कोणत्या जाती धर्माशी बांधलेले नाहीत. मान्यवर साहेब कांशीरामजी सुद्धा जाती धर्माशी बांधलेले नाहीत. तसेच बहीण कुमारी मायावतीजी सुद्धा देखील कोणत्याही जाती धर्माशी बांधलेले नाहीत. ते सर्वांचे आहेत. सत्तेमध्ये पोहोचल्यानंतर बहीणजी जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना अगदी समान वागणूक दिली. समान, कोई छोटा नाही, कोणीपणा नाही, सगळे समसमान आहे. सगळ्यांच्यासाठी कायदा कानून सुव्यवस्था. आजही बहिणजीचं नाव घेतलं जातं. बहिणजी सारखं राज्य आजपर्यंत यापूर्वी कुणी केलं नाही आणि करू शकत नाही, कारण बहिणजी बहिणजी आहेत. जय भीम मित्रांनो, आज या ठिकाणी मी थांबतो आणि आपल्या सर्व अनुयायांना आणि बसपाच्या सर्व पदाधिकारी आणि केडर कार्यकर्ते आणि आंबेडकर चळवळीचे जेवढे फॉलोअर्स आहेत, जय भीमवाले आहेत, त्यांना सर्वांना बहिणजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.